तीन नगराध्यक्षांना पाडून आम्ही या ठिकाणी आज नगरपालिकेत एंट्री केली आणि ही एंट्री निश्चितपणे शहराच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील। आज 3 जानेवारी 2026 आहे आणि आज पाचोरा नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा पदभार आमदारांच्या पत्नी सुनीता किशोर पाटील यांनी स्वीकारलेला आहे आणि आज या दिनाचं औचित्य साधून म्हणजे सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, त्या निमित्ताने हा सगळा कार्यक्रम केला होता। आपल्या सोबत एक असं दाम्पत्य आहे की ते पती पत्नी दोन्ही उमेदवार होते आणि दोघी निवडून आले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अनेक लोकांची त्यांच्याबद्दलच्या शंका कुशंका होत्या, त्या सगळ्या आज क्लिअर होणार आहेत। खूप स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये। धन्यवाद। पती पत्नी दाम्पत्य, पत्रकार, राजकीय राजकारण आणि आता नगरसेवक, काय सांगा? नाही, या क्षणी खूप आनंद वाटतोय। आजच्या दिवसाचा औचित्य साधत खऱ्या अर्थानं आप्पासाहेबांना जे महिला सक्षमीकरण या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये अपेक्षित होतं आणि तो एक चांगला मुहूर्त आज आप्पासाहेबांनी साधलेला आहे आणि त्यासोबतच आम्ही दोघं पती पत्नी म्हणून या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आम्हाला काम करण्याची संधी जनतेने या ठिकाणी दिलेली आहे आणि या संधीचं निश्चितपणे आम्ही या ठिकाणी सोनं करून दाखवू। आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नगराध्यक्षा सुनीताताई असतील, आमचे उपनगराध्यक्ष किशोरभाऊ बारावकर असतील आणि सर्व सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून या शहराची आणि सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या ठिकाणी मागील 25 वर्षाच्या कालखंडापासून शिवसेनेसोबत म्हणजे आमदार किशोरप्पा यांच्या सोबत किशोर बारावकर नावाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे। कोण म्हणतं निवडणूक लढवण्यासाठी भाऊबंदकी लागते, पैसा लागतो, अशा या सगळ्या गोष्टींना खोडून त्यांनी या ठिकाणी निवडणूक जिंकलेली आहे। एकच घर त्यांचं या पाचोरा शहरामध्ये मेवणबाऱ्याचे, ते प्रॉपर रहिवासी आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये। आज आमच्या सौ सुनीताताई किशोरप्पा पाटील यांचा पदग्रहण सोहळ्यानिमित्त आज या पाचोरा नगरपालिकेत आम्ही सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पालिकेत आलेलो होतो। हा अभूतपूर्व सोहळा आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून जो उभा राहिला पाचोरा शहर आणि त्या आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी निवडणूक लढलो, हे प्रवीण ब्राह्मणे असतील, मी असेल, आम्ही सर्व लोक आम्ही ग्राउंडला काम करणारी मंडळी होतो। त्यात आप्पांचे विकास कामं आणि या सर्व गोष्टी त्या जमून आल्या, त्यामुळे पाचोरा नगरपालिकेला निर्वाध बहुमत आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळालं। पाचोरा नगरपालिकेला नगरसेवक, पाचोरा शहराला नगरसेवक काय असतो हे जनतेला आता आम्ही दाखवून देऊ। नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो, तो काम करतो। आपण नगरपालिकेचे जनता घरपट्टी पाणीपट्टी भरते, त्यामुळे त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्या सुविधा गटारीचं काम असो, लाईटाचं असो, पाण्याचं असो, कुठलीही समस्या असो, आम्ही तात्काळ तिथे उपलब्ध असू। वार्डात आमची 24 तासातली कमीत कमी 2 तास आम्ही वार्डाला वेळ देणार आहोत आणि जास्तीत जास्त समस्या सोडून सुंदर व स्वच्छ शहर बनवण्याचा एक मानस आम्ही पूर्ण नगरसेवकांनी केलेला आहे। आम्ही आप्पासाहेबांची मान उंचावेल असं काम करू। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मधले दोघं विजयी उमेदवार आणि प्रभाग क्रमांक 7 मधले आम्ही उमेदवार आहोत, जे नगरसेवक आज झालेलो आहोत। खरं म्हणजे किशोरभाऊ बारावकर यांनी देखील मोठा विजय संपादन केला। आमच्या मनीषाताईंनी जे नगराध्यक्षपदाचे एकेकाळी उमेदवार होते त्यांच्या पत्नीचा अर्थात त्यांचाच त्या ठिकाणी पराभव केला। मी सुद्धा सतीश शिंदे जे एकेकाळी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांचा पराभव करू शकलो आणि माझ्या पत्नीने सुद्धा या ठिकाणी लोकनियुक्त मागच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात ज्यांनी निवडणूक लढवली होती असे भालेराव म्हणून जे कॅन्डिडेट होते त्यांच्या समोर आम्ही हा विजय मिळवलेला आहे। म्हणजे 3 नगराध्यक्षांना पाडून आम्ही या ठिकाणी आज नगरपालिकेत एंट्री केली आणि ही एंट्री निश्चितपणे शहराच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, एवढं आपल्याला या निमित्ताने सांगतो। नगरसेवक म्हणजे गटर, वॉटर मीटर या विविध समस्या या नगरसेवकाला सोडवाव्या लागतात आणि हे नगरसेवक नक्कीच त्याला पात्र ठरतील असं या ठिकाणी यांनी ग्वाही दिली आहे। आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलं